खाकरा बनवायचा आहे. खाकरा बनवण्यासाठी पहिल्यांदा मी काय केलंय, हे रवा आहे वाटतं बारीक, थोडासा रवा घेतोय. त्याच्यानंतर मैदा घेतोय. त्याच्यानंतर मी गव्हाचं पीठ घेतोय. थोडंसं आपण आणखी थोडं मैदा ॲड करूया, ह्याच्यामुळं जास्त कुरकुरीतपणा येतो, ह्याच्यामुळं तेल शोषून घ्यायला मदत होते. त्याच्यानंतर मी इकडं सोयाबीनचं पीठ तयार करून ठेवलेलं आहे. हे सोयाबीनचं पीठ ह्याच्यावर टाकतोय. आणि आता आपल्याला खरी कसरत इथून पुढे करायची आहे. कशी असते ते बघा. इथं आपल्याकडे मीठ आहे. ह्या चमच्याची मला सवय नसल्यामुळं मी हाताने टाकतोय. हे मीठ मी ह्याच्यावर टाकतोय. कमी पडलं टाकता येईल, जास्त झालं काढता येत नाही, बरोबर आहे. त्याच्यानंतर मी थोडी हळद घेतोय. त्याच्यानंतर थोडी मिरची पावडर घेतोय. आता ह्याला मळायची एक पद्धत आहे. आता बघा आपल्याकडे जिरेही आहेत, ओवाही आहे, पण ह्याला कुठलं पाहिजे, भरड भरड केलं पाहिजे. तेवढं आपल्याकडे वेळ नसल्यामुळे दोन्ही बाजूला ठेवतोय. वापरत असताना जिरे तरी वापरा किंवा ओवा तरी वापरा, एक वापरा. आता हे दोन्ही मी कॅन्सल करतोय कारण आपल्याला तेवढा वेळ नाही. आता हे मिसळत असताना काय करायचं, आपला हात हे अशा पद्धतीने बोटं टाकायचे. ह्याला कुबडं नाही करायचं, बोटांना सरळ असं वाकडे करायचे थोडे. हे असं ठेवायचं आणि ह्याला मिसळायचं. हे असं मिसळल्यामुळं लवकर मिसळलं जातं. तुम्ही हात फिरवताना ह्याला काय करता, उलटा सुलटा फिरवताय. उलटा फिरवलं की ह्याचा पोत बिघडतो. त्याच्यामुळं मिक्स जे व्हायचं आहे ते व्यवस्थित मिक्स होत नाही. म्हणून मी स्वतः हे करून दाखवतो एवढं. बाकी तुम्हालाच करायला लावतोय, फक्त मिक्सिंग करून देतोय मी. हे असं मिक्स झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये थोडासा डालडा टाकून मळायचं आहे. आता एक करायचं आहे, हे मिसळतोय मी व्यवस्थित. उलटा हात फिरवला का मी, तुम्हाला दिलं असतं तर काय केलं असतं, उलटा हात फिरला असता. उलटा हात फिरू नये म्हणूनसाठी काय करतो मी, स्वतः करायला लागलो. एकदा मिक्स झालं की बाकीची काय अडचण नाही. ठीक आहे. आता बघा हे मिक्स झालं, व्यवस्थित मिक्स झालं, प्रत्येक कणामध्ये मिसळलं. कारण काय, ह्याच्यामध्ये हवा बाहेर निघते, पुन्हा परत एकमेकामध्ये मिसळतं आणि एकसारखं मिसळतं. तिखट, मीठ, हळद आपण ह्याच्यात टाकलेलं आहे, होय का नाही. तर आता कोण बघतं ह्याची टेस्ट करून, थोडंसं चाखून बघा. तिखट मीठ कसं लागतं ते सांगा, बरोबर की जास्त मीठ, थोडं मीठ टाकायचं. मीठ टाकायचं. बरं, मला मीठ जास्तच लागते थोडं. हां बरं, मला खायला मीठ जास्तच लागते. बरोबर आहे. आणखी एक अशी चाचणी करूया. कोण इकडे द्या सर. हां चला, एक मिनिट. तिखट आपल्या आवडीसारखं आहे. तिखट नाही, थोडंसं पाहिजे. ठीक आहे, ओके. हां थोडं बरोबर आहे. तर मी थोडंसं अंदाज आला होता, कारण मला मीठ कमी खायची सवय आहे, त्याच्यामुळे बरोबर पडलंय ते. तुमच्या आवडीनुसार एवढं टाकतोय. खरड झालं तुम्ही जबाबदार, मी नाही. होईल ना, बसा. ठीक आहे, टाकलं थोडं. मग त्या दोघीला खायसाठीच ते म्हणाले आम्हाला जास्त मीठ टाकलं. चला, आता हे काय केलं आपण, मिक्स करून घेतलं. मला सांगा, हे ओलं करून जर तिखट मीठ मिसळलं असतं तर मिसळलं असतं का व्यवस्थित? नाही. आपल्याला जास्त झालं तर काढता आलं असतं का? नाही. टेस्ट करत आपण ह्याला मिक्स करतोय, म्हणजे हे बघितल्यानंतर आपल्याला व्यवस्थित वाटलं. आणि आता काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये थोडासा डालडा टाकायचा आहे आणि मग ह्याला मळून घ्यायचा आहे. ठीक आहे. चला, कोण मिळतं डालडा? चला या. मळाला कोण येतं पुढे? मळाला कोण येतं? चला या पुढे पटकन. फोडलं नाही काय, फोडलं. हां अरे चला, वेळ लावू नका. हे बघा, हां चला थोडं खाली खाली बरोबर. रोजगारासारखं करायला त्यांनी तेल डालडा तेला वापरला तर चालेल ना. बघा. आता हे हात कसं, मी कसा फिरवला होता, आता हे कसं फिरवलं. असं असं हां काय करा, तांदूळ धुतल्यासारखं मळून घ्या. चला म्हणा त्याला, घ्या खाली.
तर डाळला कच्चच का हा कच्चाच पाहिजे. तेल मला वापरलं तर चांगलं. चालत नाही. वास छान येईल. तर डालड्याऐवजी तेल वापरलं तर चालतंय का? नाही फक्त डाळलाच पाहिजे, तेल नाही जमत. वास